नमस्कार मित्रांनो. पाकिस्तान वाटाघाटी घडवून आणतंय म्हणून अनेकांना पोटशूळ झालेला आहे. खास करून भारतीय लोकांना. मला कळत नाही की एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न बघतो आणि दुसरीकडे आपण पाकिस्तानच्याच फाटक्यामध्ये आपला स्वतःचा पाय का अडकवून घेतो. आपल्याला चिंता कशाची असते की ह्याच्यामुळे जर या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर पाकिस्तान एक जागतिक सत्ता म्हणून येईल, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होईल, पाकिस्तान अमेरिकेच्या गळ्यातला ताईत बनेल. कसली कसली भीती आपल्याला वाटत असते. मी तुम्हाला आठवण करून देतो, याच पाकिस्ताननी गुड तालिबान, बॅड तालिबान अशा प्रकारची विभागणी करून कतारची राजधानी दोहा येथे याच ट्रम्प सरकारबरोबर अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा मार्ग तयार केला होता. अमेरिकेला अफगाणिस्तानातून माघार घ्यायची होती. त्यांनी त्यामुळे पाकिस्तानची ही गुड तालिबान, बॅड तालिबान थेअरी लगेच स्वीकारली. ट्रम्प यांच्या काळात नाही, पण नंतर बायडन यांच्या काळात 15 ऑगस्टच्या आसपास, 15 ऑगस्ट 2021च्या आसपास अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेतली. पाकिस्तान तेव्हा मिटक्या मारत होता. पाकिस्तानचे तत्कालीन ISI प्रमुख फैज हमीद तेव्हा तिथे जाऊनही आले होते की काबूल आता आमच्या हातात आहे. काय झालं? आज 5 वर्षांनी काय झालं? आज तालिबान आणि अफगाणिस्तान एकमेकांशी, म्हणजे तालिबान आणि पाकिस्तान एकमेकांशी लढत आहेत आणि पाकिस्तानचं याच्यामध्ये जबरदस्त नुकसान होत आहे. भारत आणि अफगाणिस्तानचं तालिबान सरकार यांच्यातले संबंध अजून अधिकृत पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले नसले तरी चांगले संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आणि म्हणून म्हटलं की फक्त पुस्तकाचं कव्हर बघून त्याच्या आतमध्ये काय आहे हे ओळखायला जाऊ नका. पाकिस्तानला मध्यस्थी करायची गरज आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था दोलायमान आहे. मध्यस्थीचे प्रयत्न केले तरी जी इराणची अपेक्षा आहे आणि अमेरिकेची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं अंतर आहे की ते कसं मिटणार. म्हणजे चर्चा सुरू राहिली तरी किमान 2-3 वर्ष चर्चा झाली तर ते वाटाघाटीमध्ये मतभेद मिटू शकतात. इराणचे 10 मुद्दे आहेत, ते काय आहेत ते समजून घेण्यासाठी आणि त्याच्यामुळे या वाटाघाटी किती अवघड आहेत ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ करत आहे. इराणचे 10 मुद्दे साधारणतः काय? इराणचं म्हणणं आहे की आम्हाला युद्धविराम करायचं नाही, कारण युद्धविराम आम्ही जरी केला तरी उद्या अमेरिका आणि इस्रायल आमच्यावर हल्ला करू शकतात. आम्हाला युद्धबंदी हवी आहे आणि युद्धबंदी म्हणजे कायमचं एकदा सेटल करायचं आहे आणि ते कायमचं सेटल करण्यासाठी 10 मुद्दे इराणने सुचवलेले. त्यातला पहिला मुद्दा आहे की अमेरिका आणि इराण एकमेकांवर आक्रमण करणार नाही अशा प्रकारचा करार त्यांच्यामध्ये व्हायला हवा. ठीक आहे, होऊ शकतो, समजू शकतो. म्हणजे आता व्हिएतनाम आणि अमेरिका एकमेकांचे मित्र आहेत. एकेकाळी कम्युनिस्ट चीन हा अमेरिकेचा शत्रू होता, नंतर अतिशय जवळचा मित्र झाला, आता पुन्हा प्रतिस्पर्धी झाला आहे. होऊ शकतं का? होऊ शकतं. दुसरा मुद्दा काय आहे की कंटिन्युएशन ऑफ इराण's कंट्रोल ऑफ स्ट्रेट ऑफ होर्मुझ. संपला विषय. अमेरिका इराणला होर्मुझचं नियंत्रण करू देणार नाही. इराणचं म्हणणं आहे आम्ही आणि ओमान मिळून करू, अमेरिकेला हे मान्य नाही. मग कदाचित काही जणांनी सुचवलं की ट्रम्पला भागीदारी द्या, अमेरिकेला भागीदारी घ्या, चला टोल लावूया आणि 1/3 हिस्सा तुम्ही घ्या, तुम्ही पण खुश आम्ही पण खुश. त्याला कदाचित तयारी असू शकेल, पण टोलगेट कोणाच्या हातात राहणार? ते इराणच्या हातात राहणार का अमेरिकेच्या हातात राहणार? इराण जर म्हटलं आम्ही टोलगेट आमच्या हातात राहणार आणि आम्ही तुम्हाला 1/3 वसुली करून त्यातला 1/3 हिस्सा तुम्हाला देऊ, अमेरिकेला हे मान्य होणार नाही काही झालं तरी. तिसरा मुद्दा काय आहे? रिकग्निशन ऑफ इराण's न्यूक्लिअर एनरिचमेंट राईट्स. म्हणजे याच्यामध्ये जसं देवेंद्र फडणवीसांची तत्वता मान्यता वगैरे जी असते असं काहीतरी, अमेरिकेच्या दृष्टीने हा तसा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला अधिकार आहे का? आहे अधिकार. तुम्ही NPTवर सह्या केले, तुम्हाला युरेनियम एनरिचमेंटचा अधिकार आहे. पण अधिकार असणं आणि तुम्ही युरेनियम एनरिच करणं याच्यामध्ये फरक असतो. पण यामध्ये इराणनी इंग्लिशमध्ये एक मुद्दा टाकला आणि दुसरीकडे पर्शियनमध्ये त्यांनी केलं की इराण आपलं युरेनियम किंवा हे समृद्ध करत राहील. ते अमेरिकेला मान्य नाही आणि हा तिसरा मुद्दा त्याच्यात खूप मोठा वादाचा आहे. चौथा मुद्दा आहे लिफ्टिंग ऑफ प्रायमरी US सँक्शन्स. मान्य आहे का? अमेरिका म्हणतंय
तत्वता मंजुरी आहे. पण केव्हा आम्ही हे करू, निर्बंध उठवू, जेव्हा इराण 10 गोष्टी करेल तेव्हा निर्बंध उठवू. आणि त्या 10 गोष्टी इराण करणं अवघड आहे, किंवा त्यांनी ते करायचं ठरवलं तरी त्यांना अनेक वर्ष लागतील. आणि त्यामुळे निर्बंध उठवणं पहिल्या दिवशी अशक्य आहे, त्याला वेळ लागेल. त्यामुळे हाही मुद्दा अतिशय अवघड आहे. दुसरा मुद्दा आहे लिफ्टिंग ऑफ ऑल सेकंडरी सँक्शन्स अफेक्टिंग थर्ड पार्टी कंट्रीज. म्हणजे थर्ड पार्टी कंट्रीज म्हणजे कसं आहे की इराणवर निर्बंध नाहीत, पण जर भारताने इराणकडनं तेल घेतलं तर कदाचित भारतावर निर्बंध आहेत. चीनने इराणशी व्यापार केला तर कदाचित चीनवर निर्बंध आहेत. अशा प्रकारचे जे निर्बंध आहेत जे इराणवर नाही आहेत थेट, जे इतर देशांवर आहेत, ते हटवण्यात आले पाहिजेत. हाही पुन्हा वादाचा मुद्दा आहे की काय केलं तर. कारण जोपर्यंत इराण दहशतवादाला पाठिंबा देतो, जोपर्यंत इराण इस्रायलला जगाच्या नकाशावरनं पुसण्याची धमकी देतो, जोपर्यंत इराण अरब सत्तांतर घडवण्याची भाषा करतो, तोपर्यंत अमेरिका याला मान्यता देणारच नाही काय झालं तरी. पुढचा मुद्दा आहे की टर्मिनेशन ऑफ ऑल UN सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन्स अगेन्स्ट इराण. अशक्य आहे. म्हणजे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी इराण करत नाही, दहशतवादाला पाठिंबा थांबवत नाही, तोपर्यंत हे अशक्य आहे. पुढचा मुद्दा काय, टर्मिनेशन ऑफ ऑल इंटरनॅशनल ऑटोमॅटिक एनर्जी बोर्ड रिझोल्युशन्स. पुन्हा तोच मुद्दा आहे की इराण चोरून अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करत होता म्हणून हे निर्बंध आहे. त्यामुळे हे निर्बंध सहजासहजी जाणार नाहीत. पुढचं हे आहे पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन टू इराण फॉर डॅमेजेस. अशक्य आहे. अमेरिका इराणला 1 पैशाची नुकसान भरपाई देणार नाही, कारण युद्धामध्ये असं काही इराणने केलेलं नाही की अमेरिका त्याच्यासाठी नुकसान भरपाई देईल. हा जो दुसरा मुद्दा होता की तुम्ही टोल वसुली करून त्यातनं पैसे हे करू शकता, त्याला कदाचित अमेरिका काही काळासाठी मान्यता देऊ शकते, पूर्णार्थाने नाही. पुढचा मुद्दा विड्रॉवल ऑफ US कॉम्बॅट फोर्सेस फ्रॉम द रिजन. अमेरिकेचे 12 ठिकाणी तळ आहेत. 12 इस्रायलमध्ये आहे, जॉर्डनमध्ये आहे, सौदीमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, कतारमध्ये आहे, बहरीनमध्ये आहे, UAEमध्ये, सगळीकडे आहेत, इराकमध्ये आहे, ओमानमध्ये. म्हणजे अमेरिका हे तळ का ठेवू नये, कारण आखाती देशांना, इस्रायलला दूर ठेवा, आखाती देशांना सगळ्यात जास्त भीती कोणाची आहे तर ती इराणची आहे. आणि त्यामुळे अमेरिका हे तळ, ही केंद्र मागे घेणार नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढचा मुद्दा आहे सिजेशन ऑफ वॉर अक्रॉस ऑल फ्रंट्स इन्क्लुडिंग कॉन्फ्लिक्ट्स इन्व्हॉल्विंग इराण बॅक ग्रुप्स सच ॲज हिजबुल्ला अँड इन लेबनॉन. पुन्हा हाच मुद्दा आहे. हिजबुल्ला हा इस्रायलच्या सीमेवर आहे आणि हिजबुल्ला हे एक दहशतवादी संघटना आहे, कारण तो एक राजकीय पक्ष आहे आणि तो सत्तेत सहभागी आहे. पण मग जर तुम्ही सत्तेत सहभागी असाल लेबनॉनमध्ये तर तुम्हाला स्वतःचं सशस्त्र दल राखता येत नाही. आपल्याकडे काँग्रेसची काही सेना नाही आहे, उबाठा सेनेची सेना नाही आहे की तलवारी ढाल नाही म्हणते मी, पण AK-47 ग्रेनेड्स तोफा वगैरे घेतलेली उबाठा सेनेची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची किंवा बिजू जनता दलाची किंवा RJDची. कारण एकदा तुम्ही राजकीय पक्ष म्हणून सत्तेत किंवा विरोधी पक्षात सहभागी झालात की तुम्ही स्वतःचं सैन्य राखू शकत नाही. हा लोकशाहीचा मूलभूत किंवा कुठल्याही व्यवस्थेचा देशाचं सैन्य असतं, तुमचं पक्षाचं सैन्य नसतं. आणि हिजबुल्ला स्वतःचं त्यांचं सैन्य आहे. हिजबुल्ला सरकारमध्येही सहभागी आहे आणि त्यांचं स्वतःचं सैन्य आहे. आणि त्यामुळे हिजबुल्ला आणि इथलं युद्ध थांबवणं, जोपर्यंत हिजबुल्ला शस्त्र खाली टाकत नाही तोपर्यंत हे अशक्य आहे. सीज फायर लिंक टू होर्मुझ ओपनिंग. आणि मग त्यातला हा सीज फायर आहे, म्हणून म्हटलं की या अटी आहेत, या अटी शर्ती पूर्ण होणं अशक्य आहे. आणि त्यामुळे सीज फायर जरी झाला तरी तो 2 आठवडे 2 आठवड्याचा 4 आठवडा ज्याला स्टेटस को होऊ शकेल, पण मार्ग निघणार नाही. आणि जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत इराणवरती निर्बंध, इराणशी व्यापार. आणि म्हणून अमेरिकेने, ट्रम्प यांनी नंतर ट्विटमध्ये किंवा आपल्या ट्रूथमध्ये 2-3 मुद्दे मांडले, ते समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यात ट्रम्प यांनी म्हटलं की जो कोणी इराणला शस्त्रास्त्र विकेल, म्हणजे जो कोणी, म्हणजे याच्यात 100% चीन आहे, त्याच्यावर 50% आयात कर, म्हणजे त्यांच्यावर 50% कर लावण्यात येईल. दुसरी गोष्ट त्याच्यात त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये लेबनॉनचा समावेश असणार नाही, हेही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. आणि म्हणून म्हटलं की पाकिस्तानला जे प्रयत्न करायचे ती चांगली गोष्ट आहे, पण याच्यामध्ये मतभेद इतके टोकाचे आहेत. मग पाकिस्तान हे कसं करतं आहे, कारण पाकिस्तान आपल्याकडे, आपण खूप एकांगी दृष्टीने पाकिस्तानकडे बघतो. आत्ता मुस्लिम देशामध्ये जसे म्हटलं की एक महागठबंधन, म्हणजे मोदी सरकार विरुद्ध एक घराणेबाज पक्षांचं महागठबंधन उभं राहत होतं. जनतेने नाकारलेल्या 3ऱ्या पिढीतल्या 4थ्या पिढीतल्या राज्यकर्त्यांची
एक सेना उभी राहून की आम्ही हरवू, तसं हे आखाती देशातले नाकारलेले 4 देश ज्यांची स्वतःची अवस्था अवघड आहे, याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे. सौदी अरेबिया खरं तर इस्रायलच्या बाजूने, अमेरिकेच्या बाजूने आयमेक कॉरिडॉरचा भाग असलेला देश होणार होता, पण UAEवर जळत असल्यामुळे सौदी आता तिकडे गेलेला आहे. तीच गोष्ट इजिप्तची आहे. लोकसंख्येने सगळ्यात मोठा अरब देश आहे, पण कंगाल आहे, आणि त्यामुळे त्यालाही वाटाघाटी करून पोट भरणं, टक्केवारी करणं हेच इजिप्तसाठी त्यांच्या धोरणाचा भाग आहे. तुर्कीची तीच अवस्था आहे. तुर्कीची पण एकेकाळचा बलाढ्य देश, पण आता अर्थव्यवस्था कंगाल झालेली आहे आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनाही याच्यामध्ये पडायचं आहे. कतारही याच्यामध्ये आहे, कारण कतार हा जो मागा मुवमेंट आहे अमेरिकेला त्याला सपोर्ट करतोय, आणि त्यामुळे या सगळ्यांना पाकिस्तानचा आधार आहे. म्हणजे पाकिस्तानची निवड झाली ही फक्त काही भारत विरोध म्हणून अमेरिकेने केलेली नाही. या 4 देशांचं नेतृत्व करणं, अण्वस्त्र असलेला एकमेव देशातला पाकिस्तान आहे, आणि इराणचा शेजारी आहे, आणि पुन्हा चीनचाही दलाल पाकिस्तान असल्यामुळे याच्यात चीनचा वाटा काय आहे, तर चीनलाही कालच मी व्हिडिओत म्हटलं तसं अमेरिकेने चौकीदारी करायला हवी आहे या भागातली, आणि म्हणून पाकिस्तान याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. पण जरी मध्यस्थाची भूमिका बजावली तरी या दोन्ही बाजूचा एकही गुण मिळत नाही आहे. त्यांची पत्रिका आहे ती इतकी विरोधात एकमेकांच्या की पाकिस्ताननी कितीही पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न केला तरी ही पत्रिका जुळणार नाही, आणि त्यामुळे उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका, शांत राहा. वाटाघाटी होत आहेत, पाकिस्तानला बेस्ट ऑफ लक द्या, असं करा, थम्सअप. वाटाघाटी यशस्वी होऊ दे अशी प्रार्थना करा. पण पाकिस्तानची अवस्था तीच होणार आहे जी अफगाणिस्तानबद्दल यशस्वी वाटाघाटीनंतर झाली होती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.